ज्यांचे कुणीही नव्हते त्या अनाथांचा तो नाद झाला. स्वतःचा वाढदिवस असो की जन्मदात्या पित्याची जयंती, इतरांप्रमाणे डीजेच्या कर्णकर्कश भिंती उभ्या न करता, बॅनरबाजीद्वारे शो ऑफ न करता, रंजल्या गांजल्या आईबाप नसलेल्या वा म्हातारपण खायला उठलेल्या अबाल वृद्धांबरोबर तो आपला वाढदिवस नित्यनियमाने साजरा करतो. तो मुख्यमंत्री असताना एक अनाथ मुलगी त्याला भेटली आणि म्हणाली, दादा आम्हाला आईबाप नाहीच, पण आरक्षणही नाही रे. देवेंद्र फडणवीस साहेब होते तर मी ते असं आहे म्हटलं, मला जात नाही आहे, माझ्याकडे नॉन क्रिमिनल नाही, रेशन कार्ड नाही, पॅन कार्ड नाही किंवा हे कोणतेच कागदपत्र नाही आणि मी MPSC परीक्षा ओपनमधून पास झालेली आहे आणि मला MPSCचे अधिकारी माझ्याकडे नॉन क्रिमिनल मागतात. म्हटलं मी कुठून देणार त्यांना. तिच्या काळीच पिळवटून टाकणाऱ्या त्या आर्तस्वरांनी तो रात्रभर झोपला नव्हता. ऐकून खोटं वाटेल, पण असाही एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला ज्याच्या संवेदनशील स्वभावाच्या कथा वर्षा आणि सागर बंगल्यात ऐकू येतात. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. पूर्वी वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की अनाथ मुलींना ऑर्फनेजमधून बाहेर पडावं लागे, पण तो नियम बदलून देवेंद्रजी अनाथ मुलींचा निवारा झाले. ते देवेंद्रजीच आहेत ज्यांच्यामुळे अनाथांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळालं. की मग फडणवीस साहेबांनी विचार केला ह्या सगळ्या गोष्टींवर आणि मग त्यांना असं काय वाटलं काय माहिती नाही, पण त्यांनी हिवाळी अधिवेशनमध्ये 2 एप्रिल 2018ला पूर्ण महाराष्ट्रातल्या अनाथ मुलांना त्यांनी 1% शिक्षण नोकरीमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षण दिलं त्यांनी. देशावर 70 वर्षांची अनभिषिक्त सत्ता राबवणाऱ्या निर्दयी काँग्रेसने कधीही अनाथांच्या वेदना समजून घेतल्या नाही. उलट गरिबी हटावचे खोटे नारे देत गांधी परिवाराची कायमच झोळी भरण्यात धन्यता मानली. मात्र 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनाथांच्या विकासाच्या अनेक योजना राबवून त्यांचा नाथ झाले.